मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग फ्रॉम काय आहे आपण कुठे आहे? आपण नाही, डेन होमस्टे आहे आंबोलीला आहे आता आम्ही. आणि हा डे 2 आहे आजचा. आणि आता मी चाललो आहे हिरण्यकेशी टेम्पलला. सकाळी 10:30 काहीतरी झाले जातं, 10-10:30 आलेत. बहुतेक पहिला नाश्ता करू आणि मग जाऊ तिकडे पॉईंटला. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं मंदिर आहे काय आहे ते. सो स्टे ट्यून विथ मी. हे गाईज, आता जस्ट कावळेसादला जातोय आपण. आणि कावळेसाद नाही, सॉरी, जेव्हा माफ कर, हिरण्यकेशीला जातोय. आणि मध्ये जोरात पाऊस लागलाय. आमचा प्लॅन पूर्ण भिजायचाच आहे, म्हणून नाही रेनकोट वगैरे काय घातलेलं नाही. कारण की पॅन्ट तर तशी पण ओली होतेच आहे. त्यामुळे म्हटलं की जाऊ द्या, हे सगळं नको, भिजूया डायरेक्ट. आता जाऊया डायरेक्ट हिरण्यकेशीला. लेफ्ट लेन आहे, लेफ्ट लेन आहे, लेफ्ट लेन आहे. हे भाई इथे थांबलेलो मी, हॉटेल आदर्श. अरे नहीं था ना, अवेलेबल नहीं था मेरे को, उसका नंबर भी नहीं मिल रहा था आदर्श होटल का. वो भी सेम ही है रे, उधर भी वैसा ही सीन है वो. हाँ, गीला हो जाता रूम पूरा. अरे इकडे ना मोस्टली सगळ्या रूमचं तसंच आहे. पागल हो गया. असंच वातावरण राहू दे, काय बोलतो, पाऊस नाही पडला पाहिजे, असंच राहू दे, हे बरं वाटतंय जरा. हे भाय, पाणी देख, पाणी देख, पाणी देख. काहीच बघा असलं सुंदर दिसतंय. पक्षी हे बघ दिसतंय, ते लिहिलंय गावठणवाडी ग्रामपंचायत आंबोली. मस्त दिसतंय ना हे. फोटो काय आला असता गाड्यांचा आपल्या. अरे विचार कर, तुझी शाळा अशी असेल अशा आसपास. मैं तो सोच होती पूरा अभ्यास करताय तू त्या. हा ना, कधी येते गावी काय. मैं तो मेरा तो ऐसा ही प्लान है कि रिटायर होके गाँव आने का, एक होम स्टे डाल देने का मस्त. अरे हाँ मतलब, अरे हाँ, और पैसा थोड़ा अर्निंग आने के लिए होम स्टे भी डाल सकते हैं. म्हणजे सीजनल वाइज आएगा ना वो, तो पैसा सीजन में आएगा वो. तो गाइस, हे आता जो तुम्ही बघताय ना हा नजारा, हा रस्ता वगैरे आता खराब आहे. रस्त्याचं काम अजून प्रगतीपथावरच आहे, काम चालू आहे अजून रोडचं. तर आपण लेफ्टला जाऊया, ती समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होईल. आणि आपला पुढचा प्लॅन असा आहे की आता आपण इथून महादेवगडला जाऊ, जो इकडून जवळच आहे. बाबा धबधब्याला जायचं प्लॅन होता आधी, पण कोणाला सध्या धबधब्याला जायची काही हे वाटत नाही आहे, गरज वाटत नाही आहे. म्हणजे मी आता तो प्लॅन कॅन्सल केला आहे बाबा धबधब्याला जायचा. आम्ही इकडच्या इकडे जवळजवळच 15-20 किलोमीटरच्या रेंजमध्ये आम्ही फिरणार आहोत. हे तुझ्या येण्याने हे गणराया झाला गाजा वाजा, तुझ्या येण्याने हे गणराया झाला गाजा वाजा. गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला, गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला. आलो 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 इलो आपण इलो. काहीच एंट्री केली आहे आपण, इथून एंट्री आहे. आणि सध्या इथे कोण दिसत नाही, कारण की आपण खूप लवकरच आलो आहे. आणि समोर तिथे एक 10 मिनटावरती मंदिर आहे, फक्त जस्ट 10 मिनिट्स वॉकिंग आहे. छान, तुमको दिखेगा अभी. काय ऐसे साइलेंट क्यों हो दोस्तों, साइलेंट क्यों हो. थोड़ा आवाज करो ना गाइस. हाँ, भूख लगी है. मैं तो पूछा खाना है क्या. तो क्या अरे कब पूछ रहा है भाई. अरे मैंने आता निघताना तर विचारतच आहे तुला मी. भूख लगा बोला ना कभी. तो तभी बोला तो खाना तो खाते पहले. तू बोला ठीक है पहले दर्शन ले लेते, ऐसा ही बोला तू. दर्शन ले लेते हैं, ये सही चीज है. पहिला आता दर्शन घेण्याचा प्रोग्राम आहे. नाही 5-10 मिनटं फक्त, 5 मिनटं, 5 ते 10 मिनटं, 5 ते 10 मिनटं फक्त. 5 ते मारामारी मत करू रे भाई, हे भाई मारामारी मत करू यार. काहीच नदीचं पात्र बघा केवढं भारी आहे.
तिकडे जाऊ शकतो आपण बाय द वे नदीत त्या. बघ खतरनाक आहे पण नदी बघ. गाईस तिकडे बघा त्या साईडला तुम्हाला दिसते का नदी तिकडे. हा कर रहा हूँ रे सिनेमॅटिक्स लूंगा. वेडे झाले वेडे. गाईस हा बघ कसा परिसर झालाय. पूर्ण दुकाने माखलाय आणि लश ग्रीन सौंदर्य. आणि इथे ते मंदिर आहे. चलो लेट्स गो. इकडे बिकडे रात्री चांगला चल चल चल. बिबट्या गाइस पण पोचलोय. ते फोटो अच्छा आएगा नहीं आएगा कैसे भी आ सकता है. अरे धूप है ना म्हणून. अरे ते गाडी आरामात गाडी आहे. मागे या मागे खूप या साईडला स्वरूप काढे. मी इथे जातोय पण तू काढ ना तुझा. लेफ्टलाच गेलो मग राईट बोल ना. लेफ्ट का असतं. मंदिर बघा कसं दुकाने वाकलं एकदम. पूर्ण धुकं धुकं येत आहे आणि खूप कमी माणसं आहेत आता सध्या तरी. खूप कमी लोक आहेत. हे इन्स्ट्रक्शन हे देवाचा हे जे कुंड दिसतंय ना तुम्हाला या कुंडामध्ये ते मासे आहेत. ह्यावाल्या कुंडामध्ये हे जे कुंड दिसतंय ना या कुंडामध्ये ते मासे आहेत. म्हणून इकडे जायला देत नाहीत. अलाउड नाही ते जाणं. आणि हे मंदिर हिरण्यकेशी. पाणी बघा इथून पाणी येते ते. हा इथून पाणी येतं. तुम्हाला इथून इथून पाणी येत आहे ना. तिथूनच पाणी येत आहे. तिथून पाणी येत आहे. नुकसान होय. क्या हो गया भाई.
अरे तुझ्याकडे रे. मोबाईल पे धक्का मार रहा फालतू का मोबाईल को धक्का मारा. तो झूठ बोल रहा है. गाईस कसा वाटला हा एक्सपिरियन्स मंदिराचा? काय प्रतिक्रिया काय तुमच्या इकडे? तुला काय वाटतं मित्र? नितेश नितेश अरे हा खूप छान वाटलं. काहीतरी बोल ना. अरे काहीतरी बोल म्हणजे वातावरणच वेगळं आपल्या मुंबईला मला असं वाटतंय की आपण जे आपल्या ठिकाणी टिकतोय ते आपण आपल्या कॅमेरा फोन मध्ये नाही घेऊ शकतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नाही पण इकडे येऊन कसं वाटतं? शांत पाण्याचा प्रवाह. Guys, हे पाणी जे वरून येतं ना, हे इथून जे पाणी या साईडने दिसतं ना तुम्हाला येते ते बघा इकडे येते मागे या साईडला. इथून पूर्ण खाली ते जातं आणि तसं तो वॉटरफॉल भरून खाली जातो. झाला आपला आता इथून बराच वेळ थोडा वेळ बसू इथे टाइमपास करू, नाश्ता करू आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. चलो गाईस. इकडे आलो आणि घावणे आणि चटणी नाही खाल्ली तर काय मजा. जस्ट आमचं ब्लॉग में डालने को देख रहा हूँ. क्या बोल रहे हो? इकडे किशोरला जाऊन आलो होता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय आदर्श हॉटेलमध्ये. तर खाऊ आणि मग जाऊ महादेवगडला. मस्त हिंदी वाजता. आंबोळी बोलते का? दिस इज घावणे. आंबोळी इज डिफरंट. आता दोन गावणे. गाईज आत्ता जस्ट महादेवगडात प्रवेश केला आहे आम्ही. जसं तुम्ही बघू शकता महादेवगड येथून एंट्री आहे. मला माहीत नाही आहे कसं जायचं एक्झॅक्टली. मी पण फर्स्ट टाईमच जातो आहे पण चांगला व्ह्यू तरी खूप चांगला दिसतोय. लेट्स सी पुढे कसं दिसतंय ते. अरे यार ये सब मत डालो यार. प्लेस एवढी चांगली आहे. नहीं कावड़े 9 है ये भाई. वीडियो में आ रहा है सब. क्या बोल रहे हो तुम लोग? कट करूँ क्या ये? करना ही पड़ेगा ना. मैं तो डालेगा भाई रॉ वीडियो डालना होगा. हाँ लेफ्टला जा तू. तिकडे जाणी स्पेस दाब. गाईज हे आपलं शेवटचं पॉईंट आहे आता इकडे. तिकडून आपल्याला जायचं आहे रूमवरती, चेंज वगैरे करायचं आहे आणि आपल्याला निघायचं सावंतवाडीला. ठीक आहे, जेवण वगैरे. तो कसं वाटतं तुम्हाला एक दिवस इकडे येऊन? पण शुभम आपल्याला इथे भीती कमी पाहिजे होती. काय धुकं कमी पाहिजे होती. त्याने काय झालं असतं मी सांगू का? बटन दाबून कमी करायला सांगू काय? स्पेस दाब. तू तिकडे जाणी स्पेस दाब. साईडला बघाल तर तुम्ही काय पॉईंट्स वगैरे म्हणजे असं बॅरिकेशन्स वगैरे लावले मागच्या साईडला बघता तर. आणि त्याच्या पलीकडे तर असं काय आहे नाही. पूर्ण धुकं आहे. आसपासचं काहीच दिसत नाही. आणि असंच बॅरिकेशन्स वगैरे फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. आणि असेच क्लबचर्स वगैरे हे सगळं असेच क्लबचर्स वगैरे बनवले जिकडे तुम्ही फोटोज काढू शकता. त्याच्या पलीकडे अजून काहीच नाही. आणि हे असं शिवदृश्य दॅट्स इट. आता इथून आता आपण जाऊया परत आपल्या रूमवरती. रॅपअप करूया आणि निघूया सावंतवाडीला. असाच काहीतरी प्लॅन आहे. तो व्हॅलीमध्ये पण एवढं दिसतं, त्याच्या पलीकडे काही दिसतं.
गाईज आपली ट्रिप आता ऑलमोस्ट संपत आली आहे आणि निघायचा टाइम झाला आहे. मागे बॅग्स वगैरे सगळ्या भरलेल्या दिसतात आणि चेहरे पण पडलेले दिसत आहेत तुम्हाला. त्याचं एक कारण आहे, आपण ते जाणून घेऊया, रिव्ह्यूज घेऊया आपण. काय म्हणतो रितेश, काय विषय, कसं वाटलं तुला ट्रिपवरती? का चेहरा का पडला तुझा? काय नाही रे. काय झालं बोल ना. काही गोष्टी आपण कॅमेऱ्यासमोर नाही बोलू शकतो. नाही बोलत आहे. अच्छा, पण ओव्हरऑल ट्रिप कशी होती? हो, तुझं तर ऍक्च्युली खूप मोठा थँक्यू आहे आमच्यासाठी. खरंच, पण काही लोक तर काय बोलणार, सोड काय बोलायचं ना. बस एवढंच? हो, बरं, पण छान होतं ते मंदिर खूप छान होतं. छान होतं. ठीक आहे, आता आपण सौरभकडे येऊया. सौरभ काय म्हणतो? हसतो काय तू? मला सांग ना, तो असं का बोलतो? तो काय झालंय? असं झालं की एक व्हिडिओ बटन माझ्याकडनं दाबलंच गेलं आणि तो खूप प्रिशियस मोमेंट होता. काय ते पण बोल बेटा, मोबाईल पण फिरवत होता, बटन दाबलं नाही होतं तरी पण. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तुझं काय एक्सप्लेनेशन आहे याच्यावरती? एक्सप्लेनेशन काय तुझ्याकडे? मिस्टेक झाली. बाय द वे ओव्हरऑल ट्रिप ऐकावं लागलं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा? एक्सपिरियन्स चांगला होता. हे जे काका आहेत त्यांनी आपल्याला 3 दिली पाहिजे होती. हा गाईज, हे ना ओल आले ऍक्च्युली फ्लोअरवरती ओल आली खूप जास्त. मला 3 वर्ष झालं. थोडी ओल आहे गाईज, हे पूर्ण मागे दिसतंय ना. आणि हा व्ह्यू तर तुम्ही आता व्हिडिओच्या एंडला बघालच. हा गाईज, आम्ही कसे वाटते बघा, आरशात बघा, ऑरेंज मस्त. भाई भारी लग रहा है एकदम इसके अंदर फुल. क्या कड़क लग रहा है यार ये. गाईज, वेन इन सावंतवाडी यू शुड कम भालेकर. आता मी जस्ट भालेकरच्या एंट्री गेट जवळ आहे. आपला आंबोलीवरून आलो खाली. आता भालेकरमध्ये जेवायला आलो. मला दाखवतो आतमध्ये कसा लुक वगैरे कसा आहे, आणि जेवण तर बाप मिळतात. आता आपण तिकडेच जेवणार आहोत. सो लेट्स गो सी दिस. आपले लगेज इकडे आहे सगळं. बॅग्स वगैरे आपण इकडे ठेवतो बघा. हे आतमध्ये ओलं हे असं काहीतरी. आणि हे आपले मित्र. ओय मित्र, मजा मी तिघांनी पण प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आहे. आता प्रॉन्स येणार थोडा वेळ. प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आहे. तिघांनी पण प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आहे. बघूया कसे टेस्ट असतं. खाऊया. बाईक आपण रिटर्न करायची आणि त्याच्यानंतर डायरेक्ट स्टेशनवरती जायचं आणि स्टेशनवरती थोडा वेळ थांबायचं. ही 7:30ची ट्रेन. हे भेटेल ना, आंब्याचं 60-50 सगळं मिळेल. भेटेल ना. जेवण आल्यानंतर कॅमेरा ऑन करतो परत. आता त्याला फोटोज वगैरे बघतो कसे काय आले ते. टूट पडे सब लोग. मी फर्स्ट टाइम काढतो जवळ.
काहीच मस्त बघा ना, प्रॉन्स आहेत, हे जवळ आहे, 2 वेगवेगळ्या कढी आहेत, फुलकढी आहे, कांदा टोमॅटो आहे, चपाती आणि खाली भात, एकदम फुल भारी एकदम. तर पेटपूजा करतो. सी यू इन अ वाइल. तुम बताओ कैसा हुआ है? मैंने नहीं बनाया पर ऐसा बस. परत एकदम मोदक मागवलेत आम्ही. मोदक अजून एक असले लुसलुशीत बघा मोदक. आई साहब बघा. तू भाई कैसा था खाना? बालेकर वाला खाना बहुत अच्छा. जाया